जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सीमा आहुजा यांची काँग्रेसच्या प्रदेश महिला महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे उल्हासनगर शहर काँग्रेस पक्षाकडून सीमा आहुजा यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी माजी आमदार पप्पू कलानी यांनी आहुजा यांना शुभेच्छा देत काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले। दरम्यान काँग्रेस शहर अध्यक्ष रोहित साळवे, माजी नगरसेविका अंजली साळवे, महेश आहुजा व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। प्रथम मला जी ही काही जिम्मेदारी भेटलेली आहे, ही सगळी माझे काँग्रेस फॅमिली आहे, यांच्या मेहनतीने मला ही जिम्मेदारी भेटलेली आहे आणि ही पूर्ण महाराष्ट्राची जिम्मेदारी, राज्यभराची जिम्मेदारी आहे। ती एकदम परफेक्ट मला निभवायची आहे। त्यांना जिथे जिथे महिलांसाठी जे काही प्रश्न उभे आहेत ते मला जाऊन त्यांच्याशी भेटून, त्यांच्याशी बोलून, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते नक्कीच मी अगदी जिम्मेदारीने त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते। बघा, सर्वप्रथम तर हा जो मोठा प्रॉब्लेम चालू आहे सगळ्या ठिकाणी, जे मुलींवरती छोट्या छोट्या मुलींवरती जे बलात्कार होत आहेत, त्यांचं शोषण होत आहे, तर त्याच्यासाठी आहे ना, सर्वप्रथम माझी जे आहे काँग्रेस फॅमिली यांच्याशी आम्ही आज ठरवलं आहे की एक मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही हे ठरवणार आहोत की प्रत्येक ठिकाणी कोण जाऊन तिथे कुठली जिम्मेदारी निभावणार आहे किंवा कुठली जिम्मेदारी घेणार आहे। लहान लहान मुलींना कसं आपण फॅमिलीशी बोलून, त्यांच्या मातांशी बोलून त्या मुलींना कसं सुरक्षित ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत। उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आपले उल्हासनगरचे प्रसिद्ध उद्योगपती महेश आहुजाजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे पहिले होते महिला अध्यक्ष म्हणून सीमा आहुजाजी यांनी एक दीड दोन महिना पहिले काँग्रेस पक्षात मोठा जाहीर प्रवेश केलेला। टिळक भवन येथे सन्माननीय नानाभाऊ पटोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संध्याताई सवालाके महिला अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये 400-500 लोक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मोठा पक्षप्रवेश केलेला आणि त्या पक्षप्रवेश नंतर त्यांनी तात्काळ सगळे उल्हासनगर काँग्रेसचे आमची ताकद वाढली। मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांचे सोबतचे पण सहकारी ते सर्व काँग्रेसमध्ये आले आणि आल्याबरोबर सीमा आहुजाजी असतील, महेश आहुजाजी असतील, त्यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम असतील चांगल्या पद्धतीने राबवणं सुरू केलं आणि महिला काँग्रेसच्या वतीनं जी सभासद नोंदणी चालू होती त्या सभासद नोंदणीमध्ये खूप चांगली कामगिरी सीमा आहुजाजी ताईंनी, आमच्या महिला अध्यक्षा मनीषा महाकाळेजी, आमच्या नगरसेविका अंजली साळवे व सर्वच महिलांच्या टीमनी खूप चांगलं काम केलं आणि ते कामची त्यांचं कॅपॅसिटी आणि त्यांची केपेबिलिटी ही दोन्ही गोष्ट बघून त्यांना कालच नियुक्तीपत्र आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबाजी आणि संध्याताई सवालाके व नानाभाऊ पटोले या सर्वांनी मिळून त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या महासचिव, महिला काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाली। खरं म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की उल्हासनगर काँग्रेसमधनं पूर्ण प्रोसिजरनी कोणी महिला आमच्या प्रदेशवर गेलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे, कारण की इथे स्थानिक पातळीवर तर ते काम करतीलच, पण आज महाराष्ट्र प्रदेशवर जाऊन महिलांचे आपल्याला माहिती आहे की खूप प्रश्न आहेत जे आमचे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस त्याच्यावर आवाज उचलत असते। आता सीमा आहुजाजी एक उल्हासनगरचा आवाज म्हणून तिथे जाऊन महिलांचा प्रश्न उचलतील आणि उल्हासनगरला तर स्थानिक पातळीवर ते चांगलं काम करणारच आहे। त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये त्याचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इफेक्ट दिसेल। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।